पहिलं सत्य तुम्ही या ठिकाणी आवाज ऐकाल पुन्हा एकदा आमचे तोरबे गावचे साई पाटील यांचा. खरं तर हर्षाली 11 गावदेवी घोट आज मैदानात उतरणे आज संघाला पुरस्कृत केलंय. सॉरी आचल 11 गावदेवी घोट या ठिकाणी आज मैदानात उतरली आहे. दुसरीकडे जय दुर्गा रोहिंजन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाली आहे. चांगला सामना पाहतोय आपण. प्रीतम पाटील पाहतोय आणि त्याच्या समेत मात्र सचिन पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर तुर्भेगावचे दमदार व्यक्तिमत्व आमचे हरिचंद्र भोईर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज सज्ज झालाय प्रथम घरत गोलंदाजी मार्कवरती. हो हो पहिला चेंडू मात्र पाहिला गेला तर दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू फेकलाय. वाईट चेंडू मात्र सुरुवात झाली आहे या गोलंदाजाची आणि टायमर पूर्णपणे अलर्ट असेल दोन्ही संघाला. 4 षटका मग फक्त ना फक्त 20 मिनिटाचा मात्र कालावधी दिला जाईल आपल्याला. तर नक्कीच दोन्ही संघ लक्ष असू द्या. चांगला चेंडू इथे बीट झालेत बघा. रोहिंजन गावचे दमदार व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेब आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आम्ही. त्याच्यानंतर विश्वजित दादा पाटील आपण आला असाल तर या आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच तुर्भे गावचे अरुणदादा भोईर उपस्थित झाले असतील त्यांना देखील इन्व्हाइट करेल. आपण याबा आणि के मैदानाच्या आतमध्ये इथे पहिला धक्का लागलाय टीम घोट संघाला. तर राजेश शेठ घरत आमचे रोहिंजन गाव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात 20 बिस्लरी बॉक्स ज्यांनी पुरस्कृत केलेत. जल हे तो कल असं म्हटलं जातं. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि आमचे दानशो दादे रघुनाथ मामा स्वागत आहे आपलं. राजेश दादा आपण आलात तर या व्यासपीठावरती आपलं अधिक स्वागत आहे. या ठिकाणी विचार केला ना पहिला झटका क्रमांक लागतोय गोट्या संघाला. विचार केला ना चांगला गोलंदाजी करत असताना पाहतो या प्रथम घरचा विचार केला. पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर मात्र काय चेंडू फेकल्या गेल्यात. अचूक टप्प्यावरती तू गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोशन सालोंके. खूप मोठं नाव आहे या क्रिकेट विश्वामध्ये ना. खूप मोठं नाव रोशन सालोंके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना राईटम ओव्हर द विकेट. हो हो काय फटका लगावला. गॅप शॉट आणि चेंडू जाईल जमिनीला. दन दन करत प्रयत्न मात्र अफाट झाले होते त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. मुवमेंट पर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली होती. प्रयत्न मात्र केले त्या ठिकाणी मात्र चेंडू जिंकलाय. चांगला फटका आलेला चौकार लावलाय रोशन सालुंके या फलंदाजाने. पुन्हा एकदा तयार. हो हो या वेळेस मात्र जसा टप्पा पडल्यावर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वलन घेतोय. डॉट चेंडूची सांगता. या गोलंदाजाचा विचार केला ना कौतुक करावा लागेल. चौकार आला त्यानंतर मात्र लगेचच चेंडू डॉट फेकलाय कमबॅक करत असताना. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय रोशन सालुंके. एक चौकार सुद्धा पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज. हो हो पुन्हा एकदा काय चेंडू मध्ये विचार केला ना जसा रिलीज करतो ना तसा चेंडू मध्ये मात्र खूप वेग. जसा टप्पा पडल्यानंतर तसा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. सलगता दुसरा चेंडू डॉट फेकलाय. भयंकर. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट फेकल्यात.
हो हो, चांगला चेंडू पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा झालाय. तोपर्यंत मात्र सिंगल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय, जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. माना कि हम शराब खराब पीते हैं, मौज में आ गए तो बेहिसाब पीते हैं. लोग तो पीते हैं खून दूसरों का, हम तो थोड़ा पानी मिला के शराब पीते हैं भाई. 4 मिनिटं झाल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती प्रणव पाटील. सचिन पाटीलचा विचार केला ना, अजूनही मात्र एकही चेंडू खेळला नाहीये. तोच फलंदाज पाहतो नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय रोशन सालोंके. हो हो, या मेलेस मित्र विचार केला ना, थोडासा रनअप मध्ये काही अडथळा असेल. प्रणव पाटीलला पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचं मात्र कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी राहिली आहे, अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. फक्त धावा खर्च केले 6 आणि एक गडी सुद्धा कॅरी केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रणव पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन सालोंके. हो हो, चांगला फटका पाहतोय आपण. एक चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. टॅपिंग क्रिकेट पाहतोय आपण. तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केले फलंदाज पाहतो आपण. जो सलामीला आलेला फलंदाज सचिन पाटीलला. बराच कालानंतर, बराच वेळानंतर मात्र स्ट्राईक मिळाली आहे सचिन पाटीलला. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला सचिन पाटील. हो हो, सरळ रेषेने खेळून काढला. एक धाव तर वेगाने पुन्हा केले गेले क्षेत्ररक्षण आहे. थोडासा फंबल पाहतोय आपण. बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचं काम करत असेल. फलंदाज पाहतोय एका साईडला सचिन पाटील, त्याच्या सोबतीला पाहतोय रोशन सालोंके. टोटल स्कोर पाहिलाय. स्कोर कार्डवरती 8 धावा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार. हो हो, पाहिली गेली तर थोडासा मात्र बॉडी पासून दूर ठेवण्याचा काम केला होता. दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. वाईट चेंडू फेकलाय. टोटल पहिली 9 धावा लागल्या गेल्या 10 स्कोर कार्डवरती. दुसरा षटक सुरू असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला ना, 2 चेंडू फेकल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. हो हो, पुन्हा एकदा खराब चेंडू. या वेळेस मात्र विचार केला ना, या गोलंदाजाला थोडीशी लाईन मी तर म्हणेन भटकला का काय. दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. खराब चेंडू फेकले जातात 2 आणि या 2 खराब चेंडूच्या माध्यमातून टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय रोशन सालोंके. हो हो, चांगला फटका पाहतोय. वेगाने येतोय चेंडूवरती. तोपर्यंत मात्र सिंगल. विचार केला ना, या फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून मात्र पूर्णपणे बेड्या ठोकल्या गेल्यात या गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही या षटकाचे विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय पाहतोय आपण. फलंदाज जो सलामीला आलेला फलंदाज सचिन पाटील. अद्याप मात्र रोशनच्या बॅटमधला एक चौकार पाहिलाय. त्यानंतर पाहतो ना, पूर्णपणे जखडून ठेवलाय. मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय. हो हो, चांगला फटका नजाकत भरलेला. चाबूक शॉट. चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय चौकार. आदरणीय कृष्णमामा पाटील रोहिंजन, आपल्याला विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो हो, पुन्हा एकदा पाहिली गेली तर योग्य त्या टप्प्यावरती यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची सांगता. 5 चौकार आला. त्यानंतर मात्र योग्य त्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. शरीरापासून मात्र दूर ठेवण्याचं काम केलं होतं या गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता.
टोटल स्कोर पोहोचलाय जाऊन पाहतोय आपण 15 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही जो सलामी मिळालेला फलंदाज पाहतो आपण सचिन पाटील. सचिन पाटीलचा विचार केला 3 चेंडू केला, 3 चेंडू मध्ये फक्त 5 धाबीचं योगदान दिलाय. हो या वेळेस मात्र फसवा चेंडू फेकला होता आणि चांगला षटक फेकलाय. 2 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. गोडसंघ पाहत आहे ना, विचार केला गावदेवी गोडसंघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा विचार केला ना, धावा खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये 6 आणि त्यानंतर पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त ना फक्त 9 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली, अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. आत्ता मात्र बॅटचा फेस खोलावा लागेल. संघ थोडासा मात्र पाहतोय अडचणीत सापडलाय. धाब्यांची गरज असेल मी तर म्हणेन. आणि दोन्ही फलंदाज पाहत आहे, एका साईडला रोशन सालोंके आणि त्याच्या सोबतीला सचिन पाटील. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि त्यानंतर मात्र पाहतोय या 2 षटकामध्ये मात्र शांत ठेवण्याचा काम केलाय रोहित संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. प्रथम गरज पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय तिसऱ्या षटकामध्ये प्रथम गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन सालोंके. हो या वेळेस मात्र पुन्हा एकदा प्रथम गरजचा विचार केला. पुन्हा एकदा व्हाईटने सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये विचार केला ना, पहिलाही चेंडू मात्र खराब फेकला होता या प्रथम गरजने. आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली आहे व्हाईट चेंडूने. बदलला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली पण विचार केला ना, आजच्या दिवसामध्ये शांत मोसम आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालत असताना पाहतोय आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू खराब फेकलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस चांगला चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुरी व तकड्याचे मगे नका लागू, याला लाईन ना सापड. काय सांगायचं आहे. मिरच्यानं निंबू आणा आणि याचा उतारा करा आणि याची नजर उतरवा, याला लाईन काही सापडेना. पुन्हा एकदा सज्ज. हो हात तडाका आणि काय फटका, आणि या फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू जाईल सीमा पार. रोशन सालोंके ऑन द फायर. ठोकलाय षटकार. आता मात्र आक्रमक रूप धारण केलाय रोशन सालोंके ऑन द फायर. या षटकाचा विचार केला ना, पहिल्या मध्ये एका चेंडू मध्ये धावा खर्च केल्या तब्बल 8 मी तर म्हणेन. 2 चेंडू खराब, त्यानंतर हा षटकार. पुन्हा एकदा तयार रोशन सालोंके स्ट्राईक एंडला. षटकार आलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन सालोंके. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी मात्र वागूर मांडली वरच्या आलीला आणि डुकर बॉलला खालच्या आलीला. चेंडू जाईल फरार. ठोकलाय चौकार. रोशन सालोंके ऑन द फायर. बॅटीला मात्र कुयलू लावून आला का, हा प्रश्न पडलाय. आदरणीय कृष्णमामा रोहिजन यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत, पाहुण्यांचा स्वागत केला गेलाय. निश्चित सन्माननीय कृष्णा शेठ पाटील यांचं शुभ स्वागत आपण पाहतो. साथीने आमचे सोपान शेठ देखील आहेत, जे संघाला नेहमीच पॅक करत असतात आणि संघाच्या पाठीशी जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2024 या पर्वामध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. टोटल स्कोर पहिला 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय रोशनचा विचार केला ना थोडासा आक्रमक रूप धारण केलाय. रोशनचा विचार केला 8 चेंडू केलाय 8 चेंडूमध्ये तब्बल 17 धावेचं योगदान दिलंय. अजूनही या षटकाचा विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील. थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या षटकाचा विचार केला पहिला षटक फेकला होता 6 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत विचार केला ना 2 चेंडूमध्ये खूप धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. हो चांगला चेंडू आणि त्यानंतर मात्र पाहतोय बॅटची कडा आणि संपलाय रोशन सालोंकेचा खेळ. झटका क्रमांक लागलाय दुसरा. जे पा खेळाडू वृत्ती दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये हीच तर वैशिष्ट्य असतं आणि हीच ओळख असते मोठ्या खेळाडूची. बॅटची कडा त्यानंतर स्वतः मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे. पा टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती 2 गडी बाद. अजूनही जो सलामी आलेला फलंदाज पाहतोय ना नॉन स्ट्राईकला फलंदाज सचिन पाटीलचा विचार केला 4 चेंडू केला 4 चेंडू मध्ये तब्बल 5 धाब्यांचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुन्हा एकदा पाहिली जाईल पंच आमच्याकडे वळतील. या षटकामध्ये विचार केला ना चेंडूची मात्र खराब फेकल्या 3 आणि धावाही खर्च केल्यात. मी तर म्हणेन विकेटही आलाय त्यानंतर धावाही खर्च केल्यात. या गोलंदाजाने पहिला षटक मात्र अचूक राहिला होता. त्यानंतर मात्र दुसरा षटक सोडत हा महागडा ठरलाय. मी तर म्हणेन पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहतोय बॅटच्या रडार मध्ये उंच गेलाय आणि थोडासा मात्र अंतर कमी गाठलाय आणि त्यानंतर मात्र झेल सुद्धा टिपलाय. लागोपाठचा लागलेला हा तिसरा झटका क्रमांक. जे पा टोटल ना नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. रोहित सालोंके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. टोटल स्कोर आपण जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 28 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यात पाहतोय आपण. तिसरा षटक सुरू असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या पाहतोय 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा सज्ज झालाय. आल्यास रिव्हर्सचा वापर केला होता या ठिकाणी. लगा तो आबाद नाही तो बरबाद आणि लेग बायच्या स्वरूपात ही सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे आणि पूर्णपणे आता मी तर म्हणे जबाबदारी असेल सचिन पाटील यावरती. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू केलाय 5 धाब्यांचं योगदान दिलाय. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चला स्पीडअप करा आपण खूप उशीर करताय. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. जजमेंट करतो खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि चांगला जजमेंट पाहिला आपण. झटका क्रमांक लागलाय 4था. सचिन पाटील बॅक टू डग आउट आहे. दरम्यान सन्माननीय कृष्णा शेठ पाटील रोहिंजनगावचे यांचं शुभ आगमन आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं डोनेशन. त्यांचं मनापासून आभार आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आणि जर्मन मित्रमंडळ सिद्धी करवलेच्या वतीनं त्यांचे देखील खूप खूप आभार. विचार केला ना अद्याप मात्र 3 षटक फेकल्या गेल्यात. टायमिंग सुद्धा 15 मिनिटं खर्च केल्यात. अजूनही मात्र 5 मिनिटं असतील आपल्याकडे आणि या 5 मिनिटांमध्ये मात्र 1 षटक फेकून झाला पाहिजे मी तर म्हणेन.
कदाचित मात्र 5 मिनिटांमध्ये जर षटक फेकून झाला नाहीये तर एक खेळाडू मात्र सर्कल डायच्या आतमध्ये आणावा लागेल. चला स्पीडअप करा. टोटल पाहतोय आपण. नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव असे दोन संघ असणार आहेत. तर दोन्ही संघाचे संघनायक लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. तर सागाव संघ आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव संघ आपण लगेचच आमच्या आयोजनकर्त्याशी संपर्क साधायचा आहे. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 4 गड्याच्या मोबदल्यात 29 या आकड्यावरती. टायमिंग सेट केलाय. या षटकामध्ये फक्त 5 मिनिट आपल्याला खर्च करायचे आहेत. सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतोय. टॅपिंग क्रिकेट पाहतोय. टॅप केलाय, चेंडू पुश केलाय. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. टोटल स्कोर पाहिलाय 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय आपण अनिकेतचा विचार केला ना या दोन्ही खेळाडूवरती मात्र जबाबदारी असेल. आपल्याकडे मात्र आता उर्वरित उरल्या गेल्यात 11 चेंडू ना. 11 चेंडू मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. हो हा चांगला फटका पाहतोय आपण. अर्ध्या पीच वरती चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र काय फटका लांब येतोय हा षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. अनिकेतच्या बॅट मधनं एक चेंडू केला. एक चेंडू मध्ये षटकार मारलाय अनिकेतने आणि या षटकारांची मी तर म्हणेन गरज आहे आपल्या संघासाठी. आता उर्वरित मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. हो चांगला यॉर्करचा वापर केला होता. चांगला फटका पाहिला. त्या ठिकाणी थोडासा पंबल बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. अनिकेतचा विचार केला ना चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा उचली होतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर असा उचली घेतले आणि त्यानंतर मात्र अनिकेतला बीट करून गेला हा चेंडू. चला स्पीडअप करा. टोटल स्कोर पोहोचलाय जाऊन 38 या आकड्यावरती. 4 गड्याच्या मोबदल्यात पाहतोय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. सररेशन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होईल गोलीच्या वेगाने. हा येतोय चौकार अनिकेतच्या बॅटमधनं. या सागाव संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालाय. सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. चौकार आलाय आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण. अनिकेतच्या बॅटमधनं एकदम चांगला फटका पाहिला. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर. तर याच दरम्यान एक्साइट कंपनीचे लीडर कमलाकर दादा कदम यांचं आगमन झालं आणि स्पर्धेच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. बघा सागाव संघ या ठिकाणी उपस्थित राहिले. बघा प्रेक्षकांना सूचना आहे एवढी पण थंडी नाहीये इकडे. कोणी शेकोटी पेटवली असेल तर प्लीज सहकार्य करा. आपली शेकोटी विझवायची आहे आणि आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील त्यापेक्षा आपण स्वतःहून ती शेकोटी विझवायची आहे. आज या स्पर्धेसाठी बरेच संख्येने उपस्थित असलेले आमचे क्रीडा रसिक जे क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख घटक मानले जातात. मी सहकार्य पुन्हा एकदा त्यांच्याकडनं विनंती करेल की आपण या ठिकाणी
नक्कीच लगेच शेकोटी विजवायची आहे. बरेच सारे मान्यवर आपण पाहिले खरं तर या आजच्या रात्रीमध्ये. खरं तर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे मित्र आणि खरं तर आयोजनाचा बादशाह म्हणून ज्यातलं म्हणतलं जाते ते कुटारी गावचे आमचे प्रणितभाई मात्रे. आपलं स्वागत आहे. कारण रायगड ठाण्यामधली नंबर 1 स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक प्रणितदादा मात्रे, आपलं मनपूर्वक स्वागत. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय विघ्नेश पाटील. स्ट्रायगेनला फलंदाज पाहतोय आपण रोहित सालुंके सज्ज झालाय. हो पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उडालाय, क्षेत्ररक्षण धावतोय चेंडू माग्या, तोपर्यंत मात्र पाहतोय काय गरज होती का. हो मी तर म्हणेन बाल बाल वाचलाय अनिकेत. पाहतोय आपण प्रॉपर जर थ्रो आला असता तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असता, पण असं नाही घडलं. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावीच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्राईक. ओमकार मडवी चॉकलेट बॉय यांचा स्वागत मात्र आगमन झाला या स्पर्धेच्या वतीने. आपला स्वागत असेल. त्यानंतर मात्र काय टप्पा होता. जसा चेंडू मात्र पडला तसा उचली घेते चेंडूने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता पण अनिकेतला मात्र बीट करून गेलाय हा चेंडू. अनिकेतचा विचार केला, 6 चेंडू केलाय, 6 चेंडू मध्ये तब्बल 16 धावेचं योगदान दिलंय. अजूनही मात्र या षटकाचा विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. पाहतोय आपण त्या ठिकाणी बेडूकचा फिल्डिंग, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू ओमकार मडवी चॉकलेट बॉय यांचा आगमन झाला. विचार केला ना गोलंदाजी अचूक राहिली आहे शेवटच्या षटकामध्ये. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हो चांगला फटका पाहतो बॅटच्या रडार मध्ये. चिली फिटकारी लेमन गुटका आणि हा ठोकलाय लांबत लांब षटकार. रोहितच्या बॅट मधनं हा षटकार पाहिलाय. काय फटका होता, फटक्यामध्ये तेवढी ताकद सुद्धा होती. चला स्पीडअप करा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 54 आकड्यावरती. 54 धावसंख्या लागली आहे स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक. हो पुन्हा एकदा बॅटची कडा होती. त्यानंतर मात्र विकेट किपरनी चुका केली आहे आणि षटक संपला गेलाय 5वा आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. चला तर टाकेगाव संघ कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार आहे. आता इथे उपस्थित नसाल कारण सागाव संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण नसाल तर या ठिकाणी आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टाकेगाव संघ लक्ष द्या कारण आमच्या स्पर्धेमध्ये जोही संघ उशिरा येतोय त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर आपण उपस्थित राहिले नाही तर या ठिकाणी आपल्याला 2 धावेची पेनल्टी लागेल. याची आपण नोंद घ्या. टाकेगाव संघ कॅप्टन. पहिल्या सत्रामध्ये विचार केला ना धावा जमा केल्यात 55 आणि 56 धावेचं लक्ष ठेवलंय ना. आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये साई पाटील यांच्याकडे. तुर्बे रघु मामा आपलं स्वागत आहे. थँक्यू रमेशचा आवाज आपण ऐकला. थँक्यू योगीजी मडवी. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला जो QR कोड दाखवला जातोय
अगदी तो जर स्कॅन केला तर या मैदानाचं लोकेशन आपल्याला सहजगत्या प्राप्त होईल. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक, भव्य दिव्य प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा आणि ग्राउंडचं लोकेशन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर जो दाखवलेला स्कॅन कोड आहे तो आपल्याला स्कॅन करायचा आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून खरं तर ह्या गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यांनी दाखवलेला हा QR कोड जर आपण स्कॅन केला तर आपल्याला सहजगत्या या स्पर्धेचं लोकेशन प्राप्त होईल. थँक्यू. MTCच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी जोपासल्या जात आहेत. नक्कीच कौतुक केलं पाहिजे ओमसाई MTC, कुणाल म्हात्रे आणि आमचे मित्र अक्षय दादा म्हात्रे. काहीतरी नवीन संकल्पना करून आज प्रत्येक ठिकाणी मोठमोठे स्पर्धा असतात, ग्राउंड गावापेक्षा कितीतरी अंतरावर दिसतो आणि प्रत्येकाला सहजासहजी ग्राउंड मिळत नसतो. त्यामुळे हा स्कॅन त्या ठिकाणी बघा तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये यायचं असेल त्यांनी स्कॅनवरती स्कॅन करा आणि नक्कीच लोकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. काय चांगली संकल्पना आहे, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. ओमसाई MTC, क्लॅरिटी विथ क्वालिटी, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. गेली 4थी रात्र आहे आणि आज या स्पर्धेतली 4थी रात्र, उद्या अंतिम रात्र असेल. बघा टाकेगाव संघाला पुन्हा एकदा शेवटचा पुकार. जर बॉल फेकला आणि तुम्ही नसाल तर सरळ 2 धावेची पॅनल्टी आणि षटक समाप्त झालं तर नसाल तर पॅनल्टी मध्ये वाढ होईल. तर रोहिंदनगावचे मुकेश पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपण स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि पर्वातील आजची ही 4थी रात्र. कालचे उर्वरित सामने जरूर आज आपण सुरुवातीलाच पूर्ण केले. यानंतर बिग फाईट सामना सागाव आणि विरोधात टाकीगाव. सागाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आज दमदार खेळ किंग ट्रॉफीमध्ये सागाव संघाचा आपण पाहिला आणि सुपर 4 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि दर्जेदार खेळी. गत वर्षापासून अतिशय चांगला फॉर्म या संघाचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्यासमोर आज आव्हान असणार आहे ते पनवेल विभागातील टाकीगाव ह्या संघाचं. अजून त्या संघाची प्रतीक्षा जरूर केली जाते. दरम्यान सन्माननीय आमचे दिनेश बुवा पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. भजन क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व, त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. न बॅक क्रिएट वळूया मॅचच्या दिशेनं. आचल 11 गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात जयदुर्गा रोहिंजन. 56 धावसंख्येचं लक्ष्य 5 षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती मुन्नाला आपण पाहतोय. योगेश हे त्याचं नाव आहे खरं तर, परंतु मुन्ना ह्या नावानं तो प्रचलित आहे आणि त्याची ओळख आहे. सहसा प्रेक्षकांना योगेश म्हणून सांगितलं तर लवकर पटणार नाही, परंतु मुन्ना हा गोलंदाज सांगितलं तर लवकर ते त्यांच्या लक्षात येते. अगदी यॉर्कर किंग म्हणून त्याची ख्याती आहे तो मुन्ना. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू आणि यष्टींच्या मागे अतिशय चांगलं यष्टीरक्षण. डॉट बॉलनं ह्या षटकाची सुरुवात, ह्या सत्राची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी ह्या संघाची अगदी हरफनमोला जोडी म्हणावी लागेल. प्रणव पाटील आणि साथीनं प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये. हेवन जोडी जयदुर्गा रोहिंजनची. फटका इथे चांगला आहे डाऊन दी ग्राउंड, अगदी स्क्रीनच्या समोर धडक देणारा हा खणखणीत असा चौकार. आपण पाहू शकाल प्रतीकचा, आणखी चेंडूवरती अगदी तुटून पडला आणि स्ट्रेट ऑन दी ग्राउंड अगदी स्क्रीनला धडक देणारा हा दर्जेदार चौकार त्यानं दाखवला. इथे देखील इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा एजंट टेकन, यष्टीरक्षकाकडनं चुकी होत नाहीये. फलंदाज बाद, मोठा धक्का. प्रतीकला मात्र परतावं लागेल. वैयक्तिक 4 ह्या आकड्यावर.
गोलंदाजी करणाऱ्या टीमला जितकं आपण ऑन करतो तितकीच सूचना फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील असेल की आपला नेक्स्ट फलंदाज हा रेडी असायला हवा. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जाणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती गत वर्षामध्ये एक गोष्ट आपण नोंद केली असेल, अँजेलो मॅथ्यूज जो उशिरानं मैदानाच्या आतमध्ये गेला, काही कारणास्तव उशीर झाला परंतु त्याला बाद घोषित करण्यात आलं. आगल्या वेगळ्या प्रकारे एक पहिल्यांदा ती घटना घडली. भरपूर कॉन्ट्रोवर्सी त्या गोष्टीवरती झाली, परंतु खरं तर क्रिकेटमध्ये हे नियम आहेत. अवधी हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही आहे, म्हणून फलंदाजांना देखील अगदी रेडी पोझिशनमध्ये राहायचं आहे. फलंदाज बाद, पहिला मोठा धक्का, प्रतीक बाद झाला. नवीन फलंदाज विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये, हा देखील तितकाच गुणवान आणि शैलीदार फलंदाज. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु मुन्ना आपली भेदकता दाखवत असताना आतापर्यंत 4 चेंडू, एकमेव चौकार त्याच्या विरोधात आलाय, परंतु त्या चौकारचा अपवाद वगळता दमदार गोलंदाजी हे वैशिष्ट्य आहे. नेहमीच मोठमोठ्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करताना आपण योगेशला पाहिलंय आणि मोठमोठ्या फलंदाजांना थांबवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. यस, इट इज अ वाईट. अगदी साईड आर्म अँगलनं तो गोलंदाजी करतोय, ज्याप्रमाणे लसित मलिंगा गोलंदाजी करायचा. रणअपचा जर विचार केला तर 7 ते 8 पावलांचं त्याचं रणअप पाहायला मिळतो, परंतु वेग आणि भेदकता त्याच्यामध्ये सातत्यानं आपण नेहमी पाहतो. गोलंदाज राऊंड द विकेटनं चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, राऊंड द बॉल. क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि ते झेल प्राप्त केल्याने या झेलनं विक्रमचा खेळ मात्र संपुष्टात. माननीय विजय शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. पहिल्या रात्रीपासून त्यांची सातत्यानं उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारी मेहनत ते देखील या स्पर्धेसाठी घेत आहेत. अथक परिश्रम, मी म्हणेन पूर्णतः जर्मन मित्रमंडळ सिद्धी करवले त्यांच्या साथीनं पूर्ण ग्रामस्थ आपण पाहतोय. आणि आमच्या हा स्पर्धेची A1 जोडी आपण पाहतोय. आमचे योगेंद्रदादा पाटील असतील, हनुमानदादा पाटील असतील, यांची भरपूर मेहनत आणि त्या मेहनतीनं एक यशस्वी स्पर्धा केवळ 1 वर्ष नाही आहे तर सातत्यानं 15 वर्ष चालणारी ही यशोगाथा आहे खरं तर. दरम्यान हा चेंडू इथे देखील पंतांकडे कटाक्ष टाकलाय. पंच पुन्हा दर्शवतायत की अतिरिक्त बाहेर, अतिरिक्त उचली देखील होती आणि पंतांकडनं व्हाईट बॉलची खूण. आणि या 1 धावेनं सांघिक धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. 56 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे 5 षटकामध्ये. पहिलं षटक तर आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, बॅटन पॅडमधनं हा चेंडू निघून जातो, अगदी लाईन मिस केली ती प्रथम घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲज अ गोलंदाज अगदी सक्सेसफुल गोलंदाज आपण पाहतोय, परंतु आता त्याला फलंदाजीमध्ये देखील फारसं योगदान द्यावं लागेल. शिवा गोंदलीसाठी सुवर्ण संधी. अरुणजी गोरपेकर यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी शिवा गोंदलीला 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. अरुण गोरपेकर एक क्रिकेटशी जोडलं गेलेलं नाव, एक चांगले क्रिकेटर राहिलेत, परंतु आता सध्याच्या घडीला क्रिकेटपासून जरी दूर असले तर देखील त्यांचं प्रेम आहे आणि त्यांची प्रेम वर्षा आणि त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेला देखील येतात. थँक्यू. आणि शिवा गोंदलीसाठी सुवर्ण संधी, कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. 5 मिनिटाचा अवधी झाला एका षटकासाठी. आदित्य पाटील यांच्याकडनं प्रथम घरतनं लगातार जर 3 षटकार टोकले, 2 टोकले तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज. बक्षिसांची खैरात, काल तर बक्षिसांची लयलूट झाली होती. 71,000 रुपये तब्बल प्रदीप पाटीलनं कमावले होते सलग 3 षटकारासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय रायतम ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंतांकडनं व्हाईट बॉल.
पहिल्या षटकामध्ये 2 अतिरिक्त धावा आल्या होत्या तरी देखील धावा फक्त 6 खर्च केल्या. ही भेदकता दाखवली ती मुन्नानं. आणि आता प्रीतम पाटीलला देखील तशीच गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर आव्हान प्रणवचं देखील आहे. बायकरमॅन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावर्षी देखील त्यानं बाईकचा बहुमान पटकवला आणि सातत्यानं तो अगदी चांगली कामगिरी जयदुर्गा रोहिंजनसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी इन्फॉर्म फलंदाज आहे आणि चांगला संघ आहे. लढवय्या संघ म्हणून आपल्या विभागामध्ये या संघाची सातत्यानं गणना आपल्याला पाहायला मिळतो आणि भरपूर पाठीराखे खास करून या संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा स्कोर कार्डवरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. महत्वाचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा लागले. इनसाइड एक चेंडू ट्रॅव्हल झाला, तो शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडू फील्ड होईल, मिळेल ती फक्त सिंगल. पल्ला 56 धावसंख्येचा पूर्ण करायचा होता 30 चेंडूमध्ये. सुरुवातीला 6 मध्ये फक्त 6 आल्या. दुसऱ्या षटकात प्रीतम पाटीलच्या आगेस आतापर्यंत धावा येत आहेत त्या फक्त 2 धावा. सिंगल डबल न मिळवणे लक्ष पूर्ण होणार नाही, त्यासाठी हवाई सफर हवाई हल्ले देखील करावे लागतील तर जयदुर्गा रोहिंजन या संघाला. षटकातील पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक करत असताना दमदार फटका फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू सीमा रेषा पार, उत्तुंगाचा षटकार. हा फटका दाखवलाय आणि या फटक्यांसाठी ओळखला जातो हा फलंदाज लढवय्या फलंदाज आहे. नेहमीच चर्चेत राहणार हे नाव आहे. प्रणवचा जर विचार केला तर ॲज अ कॅप्टन संघाला लीड करत असताना, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही कामगिरी आता प्रणव करत असताना इथे देखील फटका सजवला. इनसाइड आउट, अगदी शॉट कव्हरच्या डोक्यावरून अगदी चेंडू देखील भवऱ्यासारखा फिरत आपल्याला जाताना पाहायला मिळालं आणि जो चेंडू असं वाटलं होतं कव्हर मध्ये जाईल, परंतु अंततः तो गली पॉइंट रिजनला डीप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावा इथे देखील. निर्माण करत असताना प्रणवला आपण पाहतोय 19 धावा स्कोर कार्डवर. इथे देखील फटका लाजवाब आहे. नजाकत, काय टायमिंग साधलंय, जबरदस्त फटका. अगदी प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्या त्या प्रकारचा हा अगदी टायमिंग शॉट प्रणवच्या बॅटमधनं. पण अलॉंग द कार्पेट पाहतो, परंतु यावेळेस अगदी हवेमध्ये हा चेंडू उडवला, स्वतःला थांबवलं नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील बॅकफुटला जाऊन क्रीजचा वापर करत असताना प्रणव फुटवर्कचा जबरदस्त वापर आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच त्याच्या यशाचं गमक आहे खरं तर. आणि इथे देखील धावा 2. आक्रमणासोबत संयम सातत्यानं तो बाळगतो आणि आज देखील कॅप्टन नॉक इनिंग त्याला खेळायची आहे आणि ते दाखवत असताना धावसंख्या धापळकावरती 2 षटकांच्या सांगतेनंतर 27 पहिल्या षटकात आल्या होत्या त्या फक्त 6 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 21. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 27 धावा स्कोर कार्डवरती. इथनं येणारे इक्वेशन आता 18 चेंडू आणि गरज असेल ती 29 धावसंख्येची. समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण अजूनही बॅलन्स आहे. इथनं जर एक षटक आणखीच चांगलं आलं यस तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होते. खरं तर सिद्धी करवले गावातील दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच सन्माडी वासुदेवदादा पाटील यांच्या समेत भजन सम्राट जगन्नाथ बुवा मडवी आणि त्यानंतर आमचे उद्योजक भास्कर दादा पाटील, संतोष दादा पाटील आणि त्यानंतर आमचे समीर पाटील यांचं इथे आगमन झालं. त्या सर्व व्यक्तिमत्वांचं जवळमान मित्रमंडळ आणि जवळमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा फटाक्यांच्या आतिषबाजीनं जवळमान मित्रमंडळ आणि जवळमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ संपला. 27 धावा 3 षटकामध्ये गरज असेल ती आता 29 धावसंख्येची.
पहिल्याच बॉलवरती योगेश अगेन्स्ट फटका खेळण्याचा प्रयत्न केला प्रथमनं, पण तो चेंडू हवेमध्ये जरूर होता. नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळेल ती सिंगल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली आहे आणि खास करून प्रणवला मात्र स्ट्राईकवरती आणण्याचं काम अगदी अँकर रोल आता अदा करत असताना आपण पाहतो. प्रथमला त्याला देखील माहित आहे त्याच्यावरती जी जबाबदारी सोपवली संघानं ती जबाबदारी तो पूर्ण करत असताना चांगला चेंडू सॉफ्ट हँड प्लेसमेंट अगदी रणनीती तहत खेळ मैदानाच्या आतमध्ये. कारण की प्रतिस्पर्धी संघाचा अव्वल दर्जाचा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याच्या समोर आता डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आणि अंतिम मोमेंटला सामन्याला अगदी विजयाच्या दिशेनं घेऊन जायचं अशा प्रकारची रणनीती आता प्रणव पाटीलची पाहायला मिळत आहे आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. अगदी जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये सामना चेस करण्यासाठी उतरता तेव्हा अगदी गेम प्लॅन हा गरजेचा आहे आणि तो गेम प्लॅन आपल्याला प्रणवचा देखील पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अपील जरूर झाली. पंच देखील दर्शवतायत की ऑन साईडच्या दिशेला चेंडू निघतोय अर्थात लेग साईडच्या दिशेला. लेग बाईटची खूण पंचांनी जरूर केली आहे. संघाच्या खात्यामध्ये ही एक धाव आणखीन ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 56 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 55चं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये पूर्ण केलं होतं आणि 56चं टार्गेट चेस करत असताना निम्मा पल्ला जरूर पार केला 30 धावा स्कोर कार्डवरती. इथे शॉर्ट पिच चेंडू गती देखील कमी होती. फुल करण्याचा काहीचा प्रयत्न चेंडू पुन्हा ट्रॅव्हल झालाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 धावा छपलाईनं इथे देखील पूर्ण झाल्यात. या षटकामध्ये आता मात्र रक्षात्मक क्रिकेट आपल्याला प्रथम आणि प्रणवकडनं पाहायला मिळतंय. आणखी 30 बॉलमध्ये 56चं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आले होते. त्यानंतर अगदी अटॅकिंग मोडमध्ये प्रणवला आपण पाहिलं त्यानं दुसऱ्या षटकात 21 धावा एकवटल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत शांत डोक्यानं खेळ फक्त 4 धावा एकवटल्या गेल्या आहेत त्या 4 बॉलमध्ये. इथे देखील प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि वेल जज कॅच सचिन पाटील होते. त्या संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची नेहमीच गणना केली जाते. नेहमीच आपण त्याला अगदी सीमालगत फिल्डिंग करताना पाहतो आणि आज त्यानं पुन्हा स्वतःला सिद्ध केलं आणि प्रणवचा महत्वाचा झेल त्यानं टिपला आणि हा झेल केवळ प्रणवचा नाहीये तर ह्या सामन्यावरती पकड मजबूत करणारा झेल आहे तो घोट संघाच्या बाजूनं सचिन पाटीलचा. आमचे मित्र संकेत दादा गोंधळे यांचं आगमन झालंय. संकेत गोंधळे स्वागत आहे आपलं. त्यांच्या माध्यमातून देखील डान्सरमध्ये एक मोठी स्पर्धा असल्याने संकेत दादांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि मित्र या स्पर्धेसाठी ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाला ते सिद्धिकरवले गावचे उद्योजक सन्माननीय भास्कर दादा पाटील यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निश्चित ज्या ज्या दानशूर दात्यांनी खरं तर ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी सरळ हातानं मदत केली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कारण की आर्थिक पाठबलाशिवाय कोणतीही स्पर्धा ही पूर्ण होत नाही आपण सातत्यानं म्हणतो आणि ते आर्थिक पाठबल देत असताना आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण करूया स्वागत. आणि आमचे संकेतदादा गोंधली ज्यांच्या वतीनं एक स्पर्धा डान्सरमध्ये स्वर्गीय मोतीराम शेठ गोंधली चषक आपण नेहमी पाहत असतो त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आपल्याला पाहायला मिळतात. नव्या मॅचच्या दिशेनं षटक 4थं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 4थ्या षटकामध्ये तिसरं षटक कंप्लीट झालं आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजी करत असताना योगेशनं धावा खर्च केला त्या फक्त 5 अफलातून गोलंदाजी. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट आतापर्यंत प्राप्त झालेत ते 3 विकेट योगेशनं मात्र पूर्ण केलेत. म्हणजे त्याची भेदकता आज पाहायला मिळाली. प्रणव पाटीलनं स्वतःला थांबवलं होतं परंतु अंततः त्याचा तोल सुटला संयम सुटला आणि मोठा फटका खेचण्याच्या नादामध्ये त्यानं विकेट गमावला आणि आता सामन्यामध्ये मात्र अगदी बॅलन्स स्थिती पाहायला मिळते. कारण की जोपर्यंत प्रणव मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत आशा जास्त पल्लवित होत्या त्या रोहिंजन संघाच्या. परंतु आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 23 धावसंख्येची. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 12 मध्ये आता 23 बनवायच्या आहेत. बॅलन्स सामना. चला सामन्याचा रिदम तोडू नका ही सूचना दोन्ही संघांना. कारण की 14 मिनिटाचा अवधी झालाय आणि आपण पाहतोय की 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जज करतोय, वेल जज कॅच. कॉटन बोल्टच्या माध्यमातून परतावं लागेल ते फलंदाज सुशांत बाद झालाय, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि आल्या पावली मात्र त्याला मैदान सोडावं लागतं. ते 0. एक आकड्यावरती बाद झालाय सुशांत. तर नक्कीच या ठिकाणी बघा टीम घोट संघाला शुभेच्छा आल्यात. सर्जा बैलाचे मालक खरं तर आज संपूर्ण बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचं नाव सुप्रसिद्ध झालंय खरं तर सर्जा घोटगावचं आणि त्यांचे मालक अरुण शेठ, त्यानंतर नाना शेठ प्रधान आणि जगदीश शेठ कोहली यांच्या वतीनं घोट संघाला शुभेच्छा आल्यात. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि साथीनं जर आपण विचार केला तर प्रथम जो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, समीकरण आता थोडंसं कठीण म्हणत असताना की जे समीकरण 12 चेंडू 23 होतं ते आता 10 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता. संदेशचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी डेट ओव्हरमध्ये नेहमीच आपण संदेशला पाहतो, कधी कधी 3 धावा देखील तो रोखण्याची क्षमता ठेवतो. म्हणजे एक क्षमतावान गोलंदाज आहे. डेट ओव्हरमध्ये सातत्यानं अगदी लेफ्ट हँडर गोलंदाजचा वापर गावदेवी घोट संघाकडनं आपण पाहतो. आचल 11 या नावानं आज हा संघ उतरलाय. लेफ्ट ओव्हर द विकेटचा हा चेंडू प्रहार करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. 1 मोर डॉट. जितके डॉट चेंडू होतील तितकं दडपण मात्र आता वाढेल. त्या अर्थात जयदुर्गा रोहिंजन या संघावरती आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरलाय. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत, कारण की 2 ताकदवर 2 जिद्दी संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर लढाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पुढील चेंडू. तर म्हणा हा चेंडू आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, नाका जवळून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी उचली आणि नॅचरल उचली संदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की खांद्याचा पूर्णतः वापर जोर लावला जातो खरं तर गोलंदाजी करत असताना. आणि भेदकता त्यांना ह्या षटकामध्ये दाखवली आहे. खास करून सुरुवातीला कौतुक झालं ते मुन्नाचं, ज्यानं 2 षटकं फेकली. इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला. 3 विकेट महत्वाच्या त्यांनी काढल्या आणि मॅच मध्ये वापसी केली आहे ती घोट संघानं. इथे बॅटची एज, नशिबाची साथ. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू गोलीच्या वेगानं डीप थर्डमॅन सीमा पार, दमदार चौकार. घोट संघ खेळतो आणि घोटगावचे दमदार व्यक्तिमत्व म्हणजे श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक संजय शेठ मारुती पाटील यांच्या वतीनं मित्रो या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक 1 वर्ष नव्हे तर गेली 10 वर्ष ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक पुरस्कृत करण्यात येते ते दमदार व्यक्तिमत्व घोटगावचे श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर संजय शेठ मारुती पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर आदित्य पाटील यांच्याकडनं प्रथम घरसाठी 2 चेंडू सलग 2 षटकार ठोकले, तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते कॅश प्राइज कमवायचं असेल तर आता मात्र तडाखेबंद फलंदाजी प्रथमला करावी लागेल आणि संघाला देखील गरज भासली आहे, कारण की जे समीकरण सोपं होतं तब्बल 18 बॉलमध्ये 29ची गरज होती, अशा मोमेंटला आता 6 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. मागील 2 षटकं खूप चांगली फेकली. सुरुवातीला जर आपण विचार केला 3रं षटक, तर याच दरम्यान मित्र बघा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. एक दमदार व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असलेले भारतीय जनता पार्टी पक्षाचे दमदार नेतृत्व सन्माननीय प्रल्हाद शेठ केणी साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत लालचंद्र मडवे सिद्धी करवले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रल्हाद शेठ केणी साहेबांचं फटक्यांच्या आतिषबाजीने स्वागत. त्यांच्यासोबत अभयदादा केणी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेतली 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये मान्यवरांची मानदी या ठिकाणी आली आहे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा जनुमान मित्रमंडळ आणि जनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच देखील तितक्याच रंगात आपण पाहतो. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन साळुंके
पहिला चेंडू ब्लॉक होलला खोदून काढला, एक धाव तर चपलाईनं वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. थोडी मिसफिल्ड आणि लगेचच मात्र आपल्याला 1चं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतंय. रंजन संघानं जर सामना जिंकला तर धीरज पाटील यांच्याकडनं 1700 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. इथे फटका तर लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, त्याच्या समोरून चेंडू सीमा पार, खडखडीत असा षटकार. तर 1700 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. म्हणजे इथे नामी संधी प्रथमला चालून आल्या. प्रथम गरज ती संधी साधेल का आणि आजच्या रात्रीतील हिरो बनेल का? इथे वन्स अगेन बॅक टू बॅक त्याच दिशेला, आता मात्र त्याहून लांब पल्ल्याचा हा प्रथम गरज ब्रँडेड षटकार. अंत होता प्रथम, परंतु शेवटच्या मोमेंटला त्याला माहित होता अभी नाही तो कभी नाही, आणि 2 चेंडू 2 तडाखेबंद षटकार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज तर कमवलाय, परंतु सामना जिंकून देईल का? शेवटच्या 3 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावसंख्येची. काय सामना रंगला. इथे देखील फटका सजवला, 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. तर नक्कीच या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झाले. आत्ताच आपण चर्चा करत होतो, एक दमदार व्यक्तिमत्व. खरं तर मित्र, गेल्या 1 वर्ष नव्हे तर 10 वर्ष सातत्यानं या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात येते ते घोडगावचे उद्योजक आणि खरं तर श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ऑनर सन्माननीय संजय शेठ मारुती पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय आणि फटक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. जनमान मित्रमंडळ व जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटक्यांची आतिषबाजी. मित्र, दमदार व्यक्तिमत्व. खरं तर नेहमीच या स्पर्धेला ज्यांचं सर्वात मोठं योगदान राहिलंय, गेली 1 वर्ष नव्हे तर गेली 10 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय आणि 10च्या 10 वर्ष या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक पुरस्कृत करण्यात येते ते दमदार व्यक्तिमत्व, दानशूदाते आणि घोडगावचे उद्योजक सन्माननीय संजय शेठ मारुती पाटील साहेबांचे इथे आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चित योगेश, जर आपण विचार केला तर सातत्यानं चालणारी ही स्पर्धा 15 वर्ष या स्पर्धेचं सातत्य आहे, परंतु त्याहून महत्वाची गोष्ट सातत्यानं ह्या स्पर्धेला मालिकावीरची बाईक जे पुरस्कृत करतात ते अगदी दानशूर दाते, ते आपले व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. करण पाटील दाखल झालाय. शेवटच्या 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. सामना रंगलाय. प्रेक्षक वर्ग देखील चर्चा करतो की सामना कोण जिंकेल. फटका तर चांगला आहे, तिथे मात्र मिड ऑफ तैनात होतं, मिळेल ती फक्त सिंगल आणि स्ट्राईक आता गौरवला मात्र पुन्हा प्राप्त झाली. मागच्या षटकामध्ये खराब कामगिरी गौरवनं केली आहे, परंतु ते विसरून या चेंडूवरती त्याला एक चांगला फटका खेचावा लागेल. अंतिम बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि रनिंग साठी थांबून चालणार नाहीये. प्रत्येक खेळाडूला मात्र ही महत्वाची सूचना, धाव घेत असताना स्ट्राईक ही आपल्याला सोडावी लागेल, तर मात्र धाव ही गाह्य पकडली जाईल. ही सूचना पंच देखील करत असताना शेवटचा 1 चेंडू आणि 3 ची गरज आहे. 1 चेंडू कधी कधी 6 बनताना देखील पाहतो, तर कधी कधी 1 चेंडू 1 देखील बनत नाही. ह्याच मैदानावरती सामनाला होता. 1 चेंडू 1 ची गरज होती. षटकार ठोकला होता, तो सामना मात्र रंगला होता. 2000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह हा सामना पाहतात. टाळ्या जोरदार. 1 चेंडू 3 ची गरज होती. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला, परंतु पंच दर्शवतायत की अगदी सेफ झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सामना जिंकलाय तो आचल 11 गावदेवी घोट संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम जयदुर्गा रोहिंजन.
सामना जरी गमावला परंतु फाईट खूप चांगली केली रोहिंजन संघाने, परंतु अंततः त्यांना मात्र या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतं. हार्डलक, परंतु 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे आलं होतं प्रथमसाठी आदित्य पाटील यांच्याकडनं, कारण की 2 षटकार त्यानं ठोकले होते आणि मॅच मध्ये वापसी त्याने जरूर केली होती, परंतु त्यांचा संघर्ष अर्धवट राहिला. यस योगेश, तर नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करूया. या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन राहिला दोन्ही संघाचा. शेवटच्या अंतिम पर्यंत ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली, आमच्या मान्यवरांना पाहायला मिळाली. आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर अर्थात संजय शेठ मारुती पाटील. बघा किती लकी आहेत, आल्या आल्या गोट संघाने देखील विजय प्रस्थापित केला.